नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 4 वाजतात. आपण बघतोय एबीपी माझा. सुरुवातीला बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावावर झालेल्या गंभीर आरोपांसंदर्भातली. एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचं ड्रग्ज सापडलंय असा खळबळजनक आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी. पण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी ती माहिती लपवली आहे असा दावाही त्यांनी केलाय. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या सावरी गावातल्या एका रिसॉर्टमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडलेला. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे चालवत असल्याचा आरोप आहे. प्रकाश शिंदे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत असा दावाही सुषमा अंधारेंनी केलाय. तर सुषमा अंधारेंनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तर सापडलेल्या ड्रग्जची किंमत 145 कोटी असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंच्या भावावर एक अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. साताऱ्यातल्या सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडलं असा दावा करण्यात आला. पोलिसांनी छापेमारी करत 115 कोटी रुपयाचं एमडी ड्रग्ज जप्त केलं. याच्या मागं बरंच काही दडलंय. तेच पुरावे घेऊन सुषमाताई अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. ताई, 115 कोटी रुपयाचे ड्रग्ज या ठिकाणी जप्त होतात या छोट्याशा गावातून आणि थेट मुंबई पोलीस त्या ठिकाणी जाऊन कारवाई करतात. काय नक्की पुरावे आहेत? कोण आहे ह्याच्या मागं? मी पहिल्यांदा आपल्याला हे लोकेशन एकदा समजावून सांगितलं पाहिजे की हे साधारणतः मावशी सावरी असं लोकेशन आहे आणि या सावरीमध्ये हे इथे रिसॉर्ट आहे आणि इकडे हा शेड आहे. रिसॉर्टचा आणि शेडचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही, कारण रिसॉर्ट आणि शेडमध्ये कुठलाही रस्ता नाहीये. हा एक रस्ता आहे. हा रस्ता काय म्हणतो आपण त्याला, गावात जाणारा महामार्गाचा रस्ता आहे. पण इथे एक पांढरी रेषा तुम्हाला दिसते. ही पांढरी रेषा म्हणजे 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा रस्ता महामार्गाला जोडलेला आहे आणि हा रस्ता शेडला जोडलेला आहे. आता या रस्त्याची मागणी कुणी केली, का केली, कशी केली आणि या रस्त्याला परमिशन का दिली? कारण इकडे काहीच घरं नाहीत ना. हा रस्ता बांधला कुणासाठी, याची मागणी कुणी केली हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे ते रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टचा का बरं आपण पुन्हा उल्लेख करतोय? तर पोलिसांच्या चर्चेमध्ये स्थानिकांनी जे ऐकलं त्यानुसार आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जे 3 लोक शेडमध्ये राहत होते, हे ते शेड ज्या शेडवर रेड पडली, हे तर या जिथं म्हणजे ड्रग्ज जिथून जप्त केले. येस. तर ह्या शेडमध्ये जे 3 लोक राहत होते, हे शेड गोविंद शिनकर नावाच्या माणसाचं आहे. ही त्याची 7/12. ठीक आहे. आता गोविंद शिनकरच्या शेडला चालवायला घेतलं होतं ओंकार डिगेने आणि ते शेड हे आहे आणि या शेडला जाणारा रस्ता जो मी आपल्याला दाखवला आणि या शेडमध्ये राहणारे 3 लोक ज्यांचं जेवण इथून जात होतं असं माहिती सांगितली जाते. आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे मग जिथून जेवण जात होतं? तर हे रिसॉर्ट आहे प्रकाश शिंदे यांचं. हे प्रकाश शिंदे एकनाथ शिंदेजींचे भाऊ आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो. त्यावर सातारा एसपी तुषार दोशी यांना माहिती आम्ही विचारत होतो तेव्हा ते असं म्हणत होते की नाही, यांचा आणि एकनाथ शिंदेचा काही संबंध नाहीये. मिडल नेम संभाजी आहे. आम्हाला जरा वाटलं की नाही, याच्यात आपण माहिती घेतलीच पाहिजे आणि म्हणून मग आम्ही जेव्हा त्याच्या काही 7/12 शोधत होतो, काही माहिती शोधत होतो, तेव्हा आम्हाला अजून काही माहिती मिळाली होती. त्याच्यामध्ये एक जी 7/12 होती ती काय म्हणता येईल, एक वडिलोपार्जित 7/12 मिळालेली आहे प्रॉपर्टीची. आणि ही वडिलोपार्जित 7/12 मध्ये सुभाष संभाजी शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे अशी नावं आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या भावाची नावं योगायोगाने तीच आहेत. ठीक आहे. आता योगायोगाने तीच नावं आहेत आणि या हॉटेलचं नाव आहे तेज यश असं. प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांच्या 2 मुलांची नावं तेजस आणि यश आहेत. योगायोग असेल. त्या गावामध्ये हा एक बॅनर आहे वाढदिवसाचा. या बॅनरवर लिहिलेलं आहे रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना. मोठे पप्पा म्हणजे हे शुभेच्छा कोण देते? तेजस प्रकाश शिंदे आणि यश प्रकाश शिंदे. हे बॅनर त्या गावामध्ये होतं. तुम्ही त्या गावात गेला. आता हे मोठ्या पप्पांना शुभेच्छा का देत आहेत काही कळलं नाही. बरं, हे हॉटेल चालवायला कुणी घेतलं होतं? तर हे हॉटेल चालवायला घेतलं होतं ते रणजित शिंदे नावाच्या माणसानं. रणजित शिंदे कोण आहे? हा रणजित शिंदे आहे. श्रीकांतजी आहेत. श्रीकांतजींच्या सोबत हा काय करतोय
तर असणं फार स्वाभाविक आहे, कारण रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे आणि दरेगावचा सरपंच असणारा रणजित शिंदे जो शिंदे साहेबांना हेलिपॅडला कधी उतरले तर आणायचं न्यायचं अशी पण कामं करत असतो. म्हणजे दरे हेच गाव आहे ज्या ठिकाणी हे एकनाथ शिंदेचं गाव आहे. गाव आहे. रणजित शिंदे हा शिंदे साहेबांचा तालुका प्रमुखही आहे. त्याचं हे नियुक्तीपत्र आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर जे मी आपल्याला सांगितलं की अजून काही वेगळी माहिती आहे का याच्यामध्ये, तर आपण बघू शकाल की यामध्ये अर्थात तुम्ही बरेच पुरावे घेऊन आलेला आहात. हे बघा, याच्यामध्ये हा जेव्हा दरेगावचा रणजित शिंदे सरपंच झाला त्यावेळेचा हा फोटो आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. हे प्रकाश शिंदे आहेत, गावचे नागरिक आहेत, स्थानिकचे. एकनाथ शिंदे साहेब आहेत, इकडे रणजित शिंदे आहे दरेगावचा सरपंच, हा महेश शिंदे स्थानिकचा, याचा काही संबंध नाहीये. असं सगळं आहे. आता माझे काय जे प्रश्न निर्माण होतात की त्यामध्ये प्रकाश शिंदे यांचं नाव का दडवून ठेवलं गेलं, आणि जर असं म्हणणं असेल एवढं सांगितल्यावरही की प्रकाश शिंदे हा एकनाथ शिंदेचा भाऊ नाहीच आहे, तर चला तेही मान्य आहे मी. मग प्रकाश शिंदे कोण आहे ते सांगा. मग दुसरा प्रकाश शिंदे कोण आहे ते दाखवा. बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. कोण आहे तो दुसरा प्रकाश शिंदे? आणि एखादा सामान्य प्रकाश शिंदे जर कुणी असेल तर अशा प्रकाश शिंदेला 115 कोटीचं ड्रग सापडतं, त्याच्याशी संबंधित लोक तिथे जेवतायत, त्याला सोडून का दिलं गेलं बरं? या 3 लोकांना त्यांनी का दिलं जेवण? म्हणजे पंचतारांकित हॉटेलचं जेवण कामगारांना परवडलं असेल का? कामगारांनी 100 रुपये दिले असं गृहीत धरू, पण 100 रुपये घेणं इतकी आर्थिक अडचण तर प्रकाश शिंदेची नक्कीच नसेल. बरं, असं काय काम चाललं होतं शेडमध्ये? खोदकाम करत होते, बांधकाम करत होते. ते काय काम करतात याची शंका कधी प्रकाश शिंदे रणजित शिंदे कुणालाही आली नाही, तरी ते त्याला जेवण देत राहिले. कितीतरी प्रश्न आहेत. तर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत सुषमा अंधारे यांनी, आणि ज्यांच्यावर हे आरोप झालेले आहेत ते प्रकाश शिंदे स्वतः आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून. प्रकाश शिंदेजी, सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य आहेत का? त्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडला असं त्यांचं म्हणणं, असा त्यांचा आरोप आहे. प्रकाश शिंदेजी, हे साप खोटा आहे, हे विरोधकांचं षडयंत्र आहे. आणि ही जे स्पॉटवर जे ड्रग्ज भेटलेले आहेत तिथून 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे. तर पोलिसांचा रिपोर्ट बघावा किंवा तिथल्या नागरिकांचा रिपोर्ट बघावा आणि त्याच्यानंतर ती चर्चा करावी त्यांनी. पण ते रिसॉर्ट आपलं आहे हे आपण स्वीकारताय? माझा रिसॉर्ट नाहीये ते. मी एक रणजित शिंदे आहे ना, ते जागा मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांना दिलेली आहे. पण हे रिसॉर्ट आधी आपलं होतं? माझ्या जागेशी काही संबंध नाही आणि ती जागा मी 6 महिन्यापूर्वी रणजित शिंदे यांना दिलेली आहे. म्हणजे हे रिसॉर्ट आधी आपलं होतं आणि आता आपलं नाहीये, आणि आता जिकडे आपलं नाहीये तिकडे ड्रग्ज सापडले असं आपण म्हणताय? रिसॉर्ट हा शब्दच नाहीये तिथे. रिसॉर्ट नाहीये तिथे. ही जागा होती, जागा ही रणजित शिंदेना दिली होती. म्हणजे आता त्या जागेची मालकी आपल्याकडे नाहीये? नाहीये, सध्या तर नाहीये. ते त्याच्या ताब्यात येते. आणि साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्याशी आपला परिचय आहे, त्यांना आपण ओळखता? कारण सुषमा अंधारेंनी तसेही आरोप केलेत की साताऱ्याच्या एसपींनी माहिती दडवून ठेवली म्हणून. साहेब, मी कधी एसपीना बघितलं नाही, एसपीने मला बघितलेलं नाहीये. माझा परिचय जास्त लोकांशी नाहीये. आणि सुषमा ताईंना विचारा की मला तुम्ही ओळखता का कधी? त्यांनी काही बॅनर्स देखील दाखवलेत प्रकाश शिंदेजी, त्यांनी काही बॅनर्स दाखवलेत ज्याच्यावर आपल्या कुटुंबियांच्या नावे शुभेच्छा आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराला. नाही, शुभेच्छा तर आम्ही एक नगरसेवक म्हणून शुभेच्छा कोणाला बी देत राहतो. त्यात त्यांनी हे करण्याचं कारण नाहीये. आणि माझे फोटो त्याच्यामध्ये नाहीयेत. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार आता जे ड्रग्ज सापडले ती जागा सध्या आपल्या मालकीची नाही? नाही, ती एक शिंदकरकरांची ते जागा आहे. ते पोलीस तपासामध्ये आलेलं आहे ना. पण तिकडे ड्रग्ज सापडलेत हे आपण मान्य करता का? नाही, ड्रग्ज तर टीव्ही मध्ये बघतोच ना आपण. ड्रग्ज भेटले आणि ड्रग्ज भेटले चांगलं आहे आणि पोलिसांनी धाड मारली चांगली आहे. आणि हे योग्य ते कारवाई जे आरोपी आहेत त्यांना कारवाई झालीच पाहिजे. हे माझ्या मताचं आहे. मग आपल्यावर जे आरोप झालेत त्यावर आता आपण कसं उत्तर देणार आहात? माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचेच आहेत. ते करतील ना, पोलीस तपास करतील ना, आणि त्याला उत्तर द्यायला मी आहे सक्षम. प्रकाश शिंदेजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा मोठी बातमी, प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले. सुषमा अंधारेंनी ते आरोप केले, पण प्रकाश शिंदेंचं असं म्हणणं आहे की काही महिन्यांपूर्वी या जागेच्या संदर्भातला जो व्यवहार झाला होता त्याच्यानंतर ही जागा आपल्या मालकीची नाही, मुळात तिकडे रिसॉर्टच नाही असा दावा आहे त्यांचा. आणि त्यानंतर
तिकडे ड्रग्ज सापडलं का किंवा सापडलं नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली नाहीये. मात्र त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे की ज्या ठिकाणी सध्या ड्रग्ज सापडल्याचा आरोप होते ती जागा सध्या आपल्या मालकीची नाहीये. तेव्हा प्रकाश शिंदे यांनी या संदर्भात हे स्पष्टीकरण दिले. आणि सगळीकडेच सध्या नगर परिषद नगरपालिका निवडणुकांची एकीकडे रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही एक विशेष कार्यक्रम घेऊन आलोय, महापालिकेचा महासंग्राम. पाहूया.